इतिहास व राज्यशास्त्र पेपर 1 2025ची बोर्ड प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये आपण कोणते कोणते प्रश्न आले त्यातील उत्तरं कोणती आहेत ते पाहूया. प्रश्न क्रमांक 1 मध्ये जे रिकाम्या जागा आहेत त्यातील जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहरामध्ये उत्खनन करताना सापडले. त्यामध्ये ओरे हे उत्तर आहे. त्यानंतर 2 नंबर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आहेत. याचे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश यांनी केला. फेडरिक मॅक्सक्लुअर म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्यानंतर चुकीची जोडी ओळखा. प्रश्न क्रमांक 1 मधील ब येथील पहिल्याचं 4 नंबर उत्तर आहे. एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर हे चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर यातील प्रश्न क्रमांक 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मधील ब मधील दुसरा यातील पर्याय क्रमांक 4 रेने देकार्त रिझन इन हिस्ट्री हे पर्याय चुकीचं आहे. म्हणजे हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर लिहायचे होते आपल्याला. त्यातील तिसरं चुकीची जोडी ओळखायची. यातली प्रभाकर आचार्य प्रके यात्रे हे चुकीचे पर्याय आहे. म्हणजे आपलं उत्तर 1 येणार. 3ला 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातील यामध्ये कृती पूर्ण करायची होती. कोणतीही 2 कृती दिली त्यातील एक कोणतीही कृती पूर्ण करायची. आपण त्यातील पहिली कृती पाहूया. भारतातील ग्रंथालय शहरे आणि ग्रंथालय यांची नावे लिहायची. कोलकाता म्हणजे मध्ये नॅशनल लायब्ररी, दिल्ली नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई लायब्ररी ऑफ ॲसेंटिक सोसायटी व डेव्हिड ससून लायब्ररी. त्यानंतर त्यातील दुसरा भारत एक खोज मालिकेतून मांडलेला घटना सामाजिक स्थिती, कला, सांस्कृतिक जीवन, सामाजिक डॅश राजकीय चळवळी. त्यानंतर महाराष्ट्रात थंड हवेची ठिकाणे लिहायची होती 4. त्यातील महाबळेश्वर व पाचगणी, चिखलदरा, लोणावळा व खंडाळा, माथेरान हे ब थोडक्यात टिपाल्या 3 आहेत प्रश्न. त्यातील कोणतेही 2 उपयोजित इतिहास 2 नंबर मराठा चित्रशैली 3 नंबर स्थळकोश हे 3 प्रश्न आहेत. यांचे प्रश्न उत्तर मोठे असल्यामुळे ह्यांचे पेज नंबर दिलेले आहे. पान नंबर 38 उपयोजित इतिहास याचा आहे नवनीतमधील मराठा चित्रशैली पान नंबर 52, नवनीतमधील स्थळकोश पान क्रमांक 113. प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सहकाराने स्पष्ट करा. कोणतेही 2 यातील कोणतेही 2 लिहायचे. प्रश्न क्रमांक पहिला याचं उत्तर 13 पानावर आहे. 2 नंबरचं 29 पान नंबर 3 प्रश्नाचं 84 यातील कोणतेही 2 लिहायचे होते. प्रश्न क्रमांक 4 यामध्ये एक उतारा दिलेला आहे. त्या उतारा संपूर्णपणे वाचून घ्यायचा आणि त्याखाली 3 प्रश्न दिले आहेत. त्या 3 प्रश्नाची उत्तरं लिहायची. 1936 मध्ये भारतीय हिंदी संघाचे संघनायक कोण होते तर मेजर ध्यानचंद हे होते. 1 मार्कला होतं. 1 मार्क भेटून जाईल तेवढाच एक शब्द लिहिल्यानंतर. भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो 29 ऑगस्ट हे लिहिल्यानंतर 1 मार्क भेटेल. हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा. तुमच्या मनानं कोणतेही 4 मुद्दे जर तुम्ही लिहिले वरील उतारले किंवा तुमच्या मनानं हॉकीविषयी हे तुम्हाला जी माहीत आहे ते जर लिहिले तरी तुम्हाला 4 मुद्दे लिहिले तर अर्धा मार्क एका मुद्द्याला असे तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 खाली 4 प्रश्न दिले त्यातील कोणतेही 2 लिहायचे. पहिल्या प्रश्नाचं 15 पेज नंबरवर आहे. त्यानंतर 55, 86, 101 पेज नंबरवर अशा पद्धतीचे आहे प्रश्न आहेत. त्यानंतर राज्यशास्त्राच्या रिकाम्या जागा आपण पाहूया. महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर 50% राखीव जागा ठेवण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 म्हणजे ड ऑप्शन क्रमांक ड. शेती उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत सोय पूर्ण होण्यासाठी डॅश करण्यात आली आहे. हरित क्रांती पर्याय क्रमांक 2. त्यानंतर चुकीबरोबर सहकारण स्पष्ट करा. तुम्हाला इथं पेज नंबर दिलेले आहे. तुम्ही तिथं पाहून नवनीतमध्ये जाऊन तुमचं पाहू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 मध्ये कोणतेही एक लिहायचं होतं. अल्पसंख्याकांविषयी तरतुदी आणि कामगार चळवळी. खाली ब प्रश्न आहे. यातील तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामधील कोणतेही एक तक्ता पूर्ण करायचा आहे. निवडणूक आयोग, संघ निर्माण करणे, मतदार यादी तयार करणे, मतदारांची भूमिका, आचारसंहितेचे पालन करणे आणि मतदान करणे हे जे पेज नंबर सुद्धा दिले तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता. 2 नंबर कृती आहे. भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने, साक्षरतेचा अभाव, जातीयवाद व धर्मवाद, दुष्काळ आणि गरिबी, भ्रष्टाचार आणि अपारदर्शक प्रशासन. प्रश्न क्रमांक 9 यातील सुद्धा एकच लिहायचं आहे आणि 2 मार्काला आहे. जर तुम्ही 4 मध्ये लिहिले तर व्यवस्थित लिहिले तर तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. एक मुद्दा अर्ध्या मार्कासाठी आहे.
जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.